समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील लोणी येथील सुपुत्र आणि सिद्धेश्वर कुरोली शाळेचे मुख्याध्यापक विश्वंभर रणवरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार धैर्यशील कदम, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी गुरुजींच्या विधायक कामाचे कौतुक केले। तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आनंदी राहणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने शिक्षकांनी मुख्यालयात न राहणे आणि स्वजिल्ह्यात बदली मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे ठोस प्रतिपादन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे, उद्योजक अंकुशभाऊ गोरे, भाजपा नेत्या सौ सोनियाताई गोरे, सौ भारतीताई गोरे, सभापती सौ वनिता दुबळे, पंचायत सदस्य मनोजदादा देशमुख, हनुमंत पोटे, शशिकांत मोरे, डॉक्टर विवेक देशमुख, नगराध्यक्षा सौ रेखा माळी, सौ सोनाली विभूते, सौ संगीता गायकवाड, शिक्षक नेते उदय शिंदे, सिद्धेश्वर पुस्तके, महेंद्र जानगुडे, विशाल कंसे यांची प्रमुख उपस्थिती होती। नामदार गोरे म्हणाले, टीएटी पास शिक्षकांच्या नेमणूक झाल्या की स्व जिल्ह्यात येण्यासंदर्भात इच्छुक असलेल्या शिक्षकांच्या भावनेचा विचार केला जाईल। जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे म्हणाले, आपण आयुष्यभर शिक्षण क्षेत्राची प्रामाणिक सेवा केली। प्रतिकूल परिस्थितीत सहकारी शिक्षक आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या सहकार्याने चांगले काम केले। संघटनेत केलेल्या कामाची दखल घेऊन बँक उपाध्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद मिळाले। संयमी स्वभावाने मान अपमान सहन करत संघटना वाढवून बँकेत सत्ता आणली। मोळ येथील गणपत कलंके स्मारक उभारण्यात योगदान दिले। यावेळी आमदार कदम, डॉक्टर प्रियाताई शिंदे, अंकुशभाऊ गोरे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे अभिवचन दिले। डॉक्टर येळगावकर यांनी सार्वजनिक जीवनात काम करताना शिक्षकांनी दिलेले सुखद अनुभव सांगितले। शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव, योगेश्वर रणवरे यांनी स्वागत केले। उमेश पाटील, अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले। तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव यांनी आभार मानले। ज्या माणसाला आयुष्याची 36 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये भारताची पिढी, देशाची पिढी घडवण्याचं काम केलं, सातत्यानं निरंतरही सेवा देत असतात। अनेक सामाजिक उपक्रमामध्ये कायम सहभाग घेतला, शिक्षकांच्या प्रश्नामध्ये सातत्यानं लढाई केली। असा एक शिक्षक नेता विश्वंभर रणवरे यांच्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो। आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर आपल्याला मनापासून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत असताना एका बाजूला सेवेतनं निवृत्त होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवीन इनिंग त्यांची चालू होते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी कधी एकदा आपण मोठं होतो याची वाट बघतात आणि एका वयापर्यंत आपण मोठं होतोय, मोठं झालो पाहिजे ही भावना असते आणि एका वयात आल्यानंतर आपलं वय वाढतं याची जाणीव होते किंवा हे वय वाढू नये असे मनापासून वाटतं। अशा पद्धतीची द्विधा मनस्थिती आता सर तुमच्या मनामध्ये असू शकते, कारण उभं आयुष्य जेव्हा या शिक्षक चळवळीमध्ये घालवलं, शिक्षण क्षेत्रामध्ये घालवलं, अनेक शाळा वाढवल्या, मोठ्या केल्या, अनेक मुलं वाढवली, मोठी केली आणि हे सगळं करत असताना आयुष्यभराचा संघर्ष, आयुष्यभराची सेवा, त्याच्यामध्ये आलेले अनुभव हे सगळं आपल्या पाठीशी आहे। यातून खूप काही शिकणं बोलतात। आपण सगळे सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व मान्यवर नेते मंडळी, आमची सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमच्या राज्यातली सर्व मान्यवर मंडळी, माझ्या या सर्वसामान्य शिक्षकाच्या सेवानिवृत्तीसाठी आपण आला आणि मला आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो। माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत चांगली आहे, मी समाधानी आहे। माझ्या सौभाग्यवतीचे 8-9 महिने सेवेचे राहिले, त्याही सेवानिवृत्त होत आहेत। मला 3 मुलं आहेत। माझी थोरली मुलगी प्राजक्ता ही BE मेकॅनिकल झालेली आहे, जावई माझे BE मेकॅनिकल आहे। मला नातू आहे मुलीला,
खूप चांगली फॅमिली आहे, पुण्यामध्ये राहतात. दुसरे माझा चिरंजीव शुभम हा BSc MBA त्याने नोकरी केली, त्याचंही लग्न झालं. माझ्या सुनबाई येत आहे, ती माणसं मला खूप चांगली मिळालेली आहेत. आता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण सगळे उपस्थित होता. हरित क्रांती कृषी सेवा केंद्र बुरुजमध्ये माझा थोरला मुलगा चालवतो आणि धाकटा मुलगा BSc हॉर्टी MBA आहे. तो माझ्या माहितीप्रमाणे महेंद्रमध्ये काम करतो आणि तो नवीन जी टेक्नॉलॉजी आणि यायची त्या संदर्भाने शुगर फॅक्टरीची कामं त्याच्याकडे असतात. असं परिस्थितीवर मात करत त्यांच्या चिरंजीवांनी आता सांगितलं ते खरं. कारण दोन्ही आमेरी भोसरं हे माझे वडील DP सर या ठिकाणी भोसऱ्याला हेडमास्तर असल्यामुळं मला या कुटुंबाचं सगळीच नाही. आणि शिक्षक म्हणून ज्यावेळी नोकरीला लागले त्यावेळेपासून सुद्धा कधी पाटणला जावं लागलं, कुठं जावं लागलं, परंतु आपल्या सेवेशी अतिशय निष्ठावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं घडावं म्हणून कायम प्रयत्न करणारे हे गुरुजी आज सेवानिवृत्त होत आहेत. मी खरं तर गुरुजींना एवढंच सांगेन की आज श्री विश्वंभर रणनवरे सर यांचा सेवापूर्तीचा सोहळा आणि त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे माननीय नामदार मंत्री ग्रामविकास जयकुमार. आज 20 वर्ष सरांनी सिद्धेश्वर कुरोली इथं सेवा दिली आणि एक खूप सुंदर शाळा नावरूपाला आणली. मॉडेल स्कूल ते झालेलं आहे, आदर्श शाळा झालेली आहे आणि अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्व आणि पूर्ण झोकून देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी पूर्ण त्यांची मागील जबाबदारी आहे मुलांना वाढवणं आणि त्यांना घडवणं, ही खूप मोठी जबाबदारी असते ती त्यांनी निर्णयात दिलेली आहे. आणि मला वाटते आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसाही आपली मुलं असतात आणि त्याचप्रमाणे त्यांची तिन्ही मुलं ही उच्च शिक्षण विभूषित आणि मला वाटते एका मुलांनी कृषीमध्ये जे काम केलेलं आहे, आत्ता कृषी सेवेचे एक दालन त्यांनी सुरू केलेलं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये काम चालू आहे आणि मला वाटते आज एवढा मोठा अनुभव सर आपल्या पाठीशी आहे. तर आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून शिक्षण आणि आरोग्यावर विशेष काम चालू आहे. तर निश्चित येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.